पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाइंग जिप्सी हॉटेल समोर शनिवारी पहाटे युवकाच्या डोक्यात शस्त्रानं वार करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती। शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये जुन्या वादातून झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून रील स्टार माधवी कुंभार हिच्यासह 7 जणांना अटक केली आहे। अरे तू पोरींना काय बोलला, आमच्याबरोबर चल तुला दाखवतो अशी धमकी दिली। अथर्व घाबरून हॉटेलमध्ये पळाला। त्यावेळी आरोपी युवती आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली। याला मारा, जिवंत सोडू नका असं धमकावत शस्त्रानं वार करण्यात आला। हॉटेलमध्ये घुसून त्याला खुर्चीनं मारहाण केली तर लाथाबुक्क्यांनी तुडवलं होतं। दरम्यान या प्रकरणाची खरी सुरुवात तर साताऱ्यात झाली होती। खरा वाद हा कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये नाही तर कास पठारावर झाला होता। काही दिवसांपूर्वी कास पठारावर स्टंट करताना कारला मारल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एका रील स्टारवर दुसऱ्या महिला रील स्टारच्या गटानं कोयत्यानं गळ्यावरती वार करून जिने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सी पहाटे घडला होता। डेक्कन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून 2 तरुणींसह 7 जणांना अटक केली। या प्रकरणी माधवी कुंभार राहणार काळेपडळ हडपसर, स्नेहल सोनके राहणार पिंपळगुरव, शार्दूल ओव्हाळ राहणार हडपसर याला अटक झाली। जगताप याच्या डेक्कन पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार आरोपी युवती फिर्यादी अथर्व जगताप हे ओळखीचे। सातारा इथं त्यांची काही महिन्यांपूर्वी भांडणं झाली होती। शनिवार दिनांक 15 रोजी पहाटे 2:15 अथर्व हा फ्लाइंग जिप्सी हॉटेलमधून बाहेर पडत असताना कोयत्यानं अडवलं होतं। पोलीस पुढील तपास करत